साहेब, कधी कधी एका चांगल्या माणसाची, चांगल्या कलाकाराची आजूबाजूच्या परिसरामध्ये ओळख नसते. एक शेजारी म्हणून फक्त ओळख असते, परंतु कलेच्या माध्यमातून ही ओळख नसते. ज्यावेळेस आपण डोंगराच्या जवळ जातो त्यावेळेस तर डोंगराचा जो अवतार बघतो त्यावेळेस फार विचित्र असतो, परंतु ज्यावेळेस आपण लांबून डोंगर बघतो त्यावेळेस दुरून डोंगर साजरे म्हणतात, त्यावेळेस तो डोंगर एवढा सुशोभित दिसतो. असं त्यांनी त्यांच्या कलेला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. प्राधान्याचं नव्हे, आज पट्टीचे हे सर्व शिक्षण पेशामधले परत कलेमधले इथे नामांकित असे इथे येऊन त्यांनी त्यांचं जे काही विचार आहे त्यांचे दुर्मिळ त्यांनी जे कृती केलेली आहे ती त्यांनी सांगितलेलं आहे. असे कितीतरी लोक आता येणारे असतील, येण्याच्या मार्गावर असतील. आणि सुरुवातीला आम्हाला वाटलं की हा मेगा ब्लॉक असल्यामुळे कुठे लोक कमी येतात की काय, परंतु ज्यावेळेस अंत्यविधीला जेवढी लोक होती त्याहीपेक्षा लोक इथं आज त्यांच्या ह्या कार्यासाठी इथे जमलेले आहेत. हे खरोखर त्यांचं कार्य हे तोला मोलाचं कार्य होतं एकदम. अशा ह्या ह्याच्यामध्ये दादा आज इथे नाही आहेत. आणि मी एक विनंती करतोय की असेच कलेमध्ये एकदा ॲग्रेसिव्ह असलेले की आज गेले जवळजवळ 40 ते 45 वर्ष आज महात्मा आपले महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महामानवावर आपल्या सुंदर अशा गाण्यातून आणि आवाज देखील सुंदर असं त्यांनी केवळ मुंबईच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव लौकिकाला आहे. आणि असेच त्यांचे एक जवळचे एक मित्र आहे आदरणीय नितीनजी केदारी सर, यांना देखील मी विनंती करतोय की तुम्ही देखील तुमच्या मित्राबद्दल जे काही दुर्मिळ विचार असतील, जे काही दुर्मिळ गोष्टी असतील त्याच्याबद्दल कथन करावं, विचार मांडावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कालकथी आमचे मित्र प्रकाशजी बर्वे आणि इथे दुःखित अंतकरणाने जमलेले मित्र परिवार आणि आप्तेष्ट. खरं म्हणजे प्रकाश बर्वेंचं जाणं म्हणजे जीवाला चटका लागून गेला आणि प्रचंड खडतर असं जीवन त्यांनी
त्यांच्या जीवनाचा त्यांनी प्रवास केला. त्यांची आणि आमची ओळख जवळजवळ 1972 सालापासूनची. 72 साली आम्ही नुकतेच राहायला आलो आणि मला ते फक्त 5 वर्षांनी मोठे. आणि त्यावेळेस ते भाजीचा धंदा करायचे आणि आम्ही राहायला कन्नमोहननगर 135ला. आणि तेव्हा ते भाजी घेऊन यायचे. तेव्हा आईला कळलं की अरे हा आपला नाशिकचाच पोरगा आहे, आपलाच पोरगा आहे. मग तिथून जे आमचं संबंध जुळले, मग आई त्याच्याचकडनं भाजी घ्यायची. मग तो हा प्रकाश हमेशा हक्काने घरी येणं, जेवणं, खाणं, बसणं, उठणं. आणि त्यांच्यामुळे मी ढोलकी वाजवायला शिकलो. आणि त्यांचं जे नाशिक चाळ ज्याला म्हणतो, जे राहतं घर आहे तिथं जे भेंडीचं पार आहे, मग 13 एप्रिलला रात्रीचे ते गाणी म्हणायचे, मागे मी ढोलकी वाजवायचो. असं आमचा तो प्रवास, म्हणजे माझ्या कलेचा प्रवास त्यांच्यापासून सुरू झाला. आणि त्याच्यानंतर माझ्या सांगण्यासारख्या बऱ्याचशा आठवणी. पण एक, आज त्यांनी आपल्या मुलांवर खूप चांगले संस्कार केले आणि मुलं एक चांगल्या प्रगतीपथावर काम करत आहेत, याचा मला एक आनंद झाला. ते म्हणतात ना, किती वर्ष जगलात यापेक्षा तुम्ही कसे जगलात याला फार महत्त्व. आता किती वर्ष जगलात, पण कसे जगलात. आणि मग कसे जगलात तर त्यांची जी संतती असते, त्यांची जी मुलं बाळ असतात, त्यांचा जो मागे राहिलेला परिवार असतो, त्यांच्याकडे जेव्हा आपण उघड्या नजरेने बघतो, ते बघितल्यानंतर आपल्याला कळतं की अरे यस, आज त्यांचा एक मुलगा हॉटेल मॅनेजमेंट केला, अमेरिकेला असतो. याचा आनंद आहे. म्हणजे चांगली शिकली मुलं एका चांगल्या वळणाला लागली. गौरी पण तिच्या आपल्या